केली होती आणि वेळेचा आदर्श नमुना कशा प्रकारे दिलेल्या वॉर्निंगचा सकारात्मक परिणाम होऊ झाला तसाच आदर्श सर्व खेळाडूंनी सर्व संघांनी घ्यावा. अन्यथा 3 धावांची पेनल्टी लावताना आमचे हात जराही थरथरणार नाहीत. चार षटकांचे सामने असतील. पहिले 3 षटक 15 मिनिटांमध्ये झालीच पाहिजे, अदरवाईज 3 धावांची पेनल्टी ही लावली जाईल. नाही 3 धाव प्लेयरची पेनल्टी नाहीये, 3 धावांची. हा मग त्यांना लावणारच ना आपण. त्याच्या विरोधात तुम्हाला रीट पिटिशन दाखल करता येणार नाही. जर्सीचा प्रॉब्लेम नाही आजच्या दिवसासाठी, तो फक्त वाडा तालुक्यासाठी आहे. एक गाव एक संघ. पहिला चेंडू टाकला का लगेच टायमिंग सांगायचा आपण. टाइम वॉचच लावलेला इथे. पहिला चेंडू पडतोय, स्टार्ट. वा, बॅकफुटला जाऊन कॉपीबुक स्टाईलने बचावात्मक रीतीने. टेनिस क्रिकेटमध्ये बचावात्मक क्रिकेट हा पहिल्यांदाच पाहायला मिळालेला आहे. पहिला चेंडू खेळून काढलाय बचावात्मक जॉन्टी यांनी. अनेक चांगली गोष्ट आहे, कारण पहिल्यांदाचा खेळाडू त्याची गोलंदाजी, त्याचा वेग, त्याची फिरक हे जाऊन घेतलं जात आहे आणि त्यानंतर मात्र मग दुसऱ्या चेंडूपासून नक्कीच आपला मोर्चा वळवला जाईल. कुणाल राईट आमोदोगेट पंचांच्या डावीकडनं पुढील चेंडू मार्गस्थ करतोय. यावेळेला बॅकफुटला जा चेंडूला टोलवलाय, परंतु मात्र जॉन्टी यांना बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. दुसरा चेंडूवर गडी बाद होतोय. 1-0. नवीन फलंदाज येतोय रुपेश. नवीन फलंदाज रुपेश. जॉन्टी नावाचा प्रमुख फलंदाज दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद होऊन तंबूमध्ये परतलाय. दुसरं षटक टाकण्या दुसऱ्या षटकात पहिल्या षटकातला तिसरा चेंडू मार्गस्थ केला जातो आणि रुपेश येतो स्ट्राईकला. रुपेशला या पडझडीमधून आपल्या संघाला सावरावं लागेल. ध्येयाने निश्चयाने फलंदाजी करून किमान या 4 षटकामध्ये 40+ आसपास धावसंख्या उभारावीच लागेल. पुन्हा एकदा कुणाल या षटकातला पुढील चेंडू मार्गस्थ करतोय. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्हचा जोरकस, ऑफ ड्राईव्हचा जोरकस फटका 1 रन धरून काढले ते. एका धावेने धावसंख्या 1-1. पॉवर प्ले मध्ये अतिशय नियंत्रित मारा, शिस्तबद्ध मारा, तिखट मारा करतोय. दलोंडा संघाला नक्कीच बॅकफुटला ढकललेला आहे. टीम सावरोली टेनिस क्रिकेटमध्ये एक दादा खेळाडूंचा संघ. या वेळेला प्रथम सागर यांना सलामी फलंदाजीची संधी मिळते. राईट आर्म होतो षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला बॅकफुटला जाऊन चॉप केलं चेंडूला, परंतु फटक्यामध्ये काय ताकद नव्हती. चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडू निर्धाव पडलेत आणि 1 धाव आलेली आणि 1 गडी बाद झालेला आहे. बाद झालेला फलंदाज मोठा फलंदाज डावखुरा फलंदाज जॉन्टी.
कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर परत येतोय. पुढचा चेंडू टाकतोय. यावेळेला बॅकफुटला ज्यात आवडत्या पट्ट्यामधनं चेंडूला फेकून दिलंय. षटकार. धाव संख्या षटकार जाऊन बोलली 1-7. द्या चेंडू द्या. आलाय का सामन्यातला चेंडू परत आला. काय जबरदस्त षटकार देखना षटकार सागर यांच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. कुणाल यांचा पॉवर प्ले मधला अंतिम चेंडू राईट आमावा. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने टोलवलाय. 1 रन पळून काढली जाते. पहिलं षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 1-8. रखरखीत उन्हाळा अंगाची लाही लाई. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय जगदीश. पहिलं षटक अत्यंत नियंत्रित मारा आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार आला परंतु एक गडीही बाद केलेला आहे. कुणाल यांनी नपी तुली कशी हुई सदी हुई चिवट तिकट मारा. दुसरं षटक टाकण्यासाठी जगदीश येतोय. आजच्या दिवसामध्ये किती षटकार पडले ते आपल्याला माहिती होईल का. डीजे वाला कुठे गेलाय. गुमशुदा लापता गायब आहे. नाही चालूच नाहीयेत कालपासून बंदच आहे त्याची सेवा. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जा चेंडूला उडवलाय आणि गडी बाद होतोय. पहिल्या चेंडू जगदीशने आपल्या संघाला यश मिळवून दिले. धावसंख्या 2-8. नवीन फलंदाज येतोय हर्ष. नवीन फलंदाज हर्ष येतोय. सध्या तरी 7 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत. 8 गडी बाद झाले 2. डावाच्या सुरुवातीलाच पडझड झाली. जॉन्टी सारखा एक मोठा नावाजलेला फलंदाज ज्या प्रकारे बाद झाला त्याचा संपूर्ण परिणाम संघाच्या मनोधैर्यावर झालेला आहे. सागर याने षटकार मारून आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु दुसरा पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादामध्ये मात्र त्याने सीमा रेषेवर झेल देऊन बाद होतोय. पुढचा चेंडू जगदीश. या षटकारला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारतायत. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. एका धावेपेक्षा जास्त का मिळणं अशक्य आहे. विनाकारण धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या 2-9. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जा चेंडूला. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला टोलवलं जाते. थोपवलं जाईल का चेंडू आणि चेंडू मात्र निघून जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. चौकार. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 13वर. 2-13. जगदीश षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय. वा
अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, थ्रू द लाईन मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव. सकाळपासून आतापर्यंत हा जो शेवटचा षटकार पडला तिथपर्यंत 18 षटकार आलेले आहेत. पुढचा चेंडू जगदीश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या 13 आणि गडी बाद झाले 2. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार आलाय, त्याच्यानंतर मात्र फलंदाजाला अगदी शांत ठेवलेले, बंदिस्त केलेले, जेरबंद केलेला आहे. दुसऱ्या षटकातला जगदीश यांचा अत्यंत देखणा मारा पाहायला मिळतोय. नियंत्रित मारा, आग भुकणारी गोलंदाजी, फायरी स्पेल. शेवटचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बुंद्यात टाकला जातोय. ब्लॉक मध्ये टाकलेला, बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू राईट ऑन द टार्गेट, बँग ऑन द टार्गेट. दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दलोंडा संघाची 2 बाद 13. झाडांचं महत्व आणि पाण्याचं महत्व अशा रखरखत्या उन्हामध्ये मंगेशराव लोकांना समजतं. आत्ता उन्हाळा आला ना, उन्हाळ्यामध्ये झाडं लावणं किती महत्वाचं आहे, पाणी वाचवणं किती महत्वाचं आहे याची प्रचिती या उन्हाळ्यामध्ये लोकांना येते. परंतु आलेली प्रचिती पावसाळा आला की लोक विसरून जातात. गोलंदाजीसाठी 0 नंबरची जर्सी घातलेला पंकज बोलवलेलं आहे. वा, तडाखा मारतोय अगदी ऑफ टर्न वरनं. फलंदाज बाद. काय असं वाटलं होतं की या डीजे मुळे आपल्याला दिसत नाही, पण फटक्यामध्ये जो आवेश होता, जी ताकद होती, जी हाईट होती, असं वाटलं की बहुधा चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. परंतु डीप मिड विकेटवर झेल देऊन बाद होतोय. तिसरा गडी 3 बाद 13. नवीन फलंदाज येतोय मयूर. जबरदस्त भेदक मार आपल्याला पाहायला मिळाला आहे. मगाशी जगदीशने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, पंकजने त्याचा कित्ता गिरवला आणि पहिल्याच चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. दलोंडा संघाची अवस्था थोडीशी नाजूक झालेली. प्रमुख फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेले, 3 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. स्लिपच्या दिशेने चेंडू जातो, 1 रन पडून काढली जाते. 3 बाद 14. खरं तर ज्या प्रकारची कुर्मगती, संतगती फलंदाजी होते, त्या अशा प्रकारची फलंदाजी करून दलोंडा संघाला संघर्षात्मक धावसंख्या उभारता येणं अशक्य आहे. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतो, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. चेंडूने घेतली फिरकी, घेतली गिरकी आणि चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन बदली ती मला वाटते 16. 3 बाद 16. नियंत्रित मारा, शिस्तबद्ध मारा, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने येतोय चेंडू. फलंदाज चौथा बाद होतोय धावबाच्या रूपाने. 4 बाद 17. मयूर धावबाद होतोय. दर्शन येतो नवीन फलंदाज. धावसंख्या जाऊन बोलली 4 बाद 17.
पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला टोलवलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एकच धाव मिळेल. एका धावपेक्षा जास्त मिळणं अशक्य. 4-18. अतिशय संथ गती फलंदाजी. म्हणजे डावाच्या सुरुवातीला जॉन्टी बाद झाला, तिथून ती घसरण लागली, जिथून जी पडझड झाली, त्यानंतर मात्र दलोंडा संघ अजूनही सावरलेला नाही. दरम्यान एक षटकार सागर यांच्या बॅटमधनं आला, रुपेश यांच्या बॅटमधनं एक चौकार आला. तेवढीच काय जमेची बाजू, अन्यथा बाकीच्या सर्व फलंदाजांनी नांग्या टाकलेल्या आहेत. यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडनं. धाव संख्या पुढे सरकते 19. 4-19. पुढील चेंडू फ्री हिटचा. पुढचा चेंडू. चेंडूला उडवलंय. झेल होतो की काय? झेल सुटतोय. चांगला प्रयत्न केला होता, परंतु झेल जरी घेतला असता तरी फरक पडला नसता, कारण फ्री हिटचा चेंडू होता. 2 धावा पूर्ण काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ती 21. 4-21. षटक संपलं. परफेक्ट, अगदी तंतोतंत 15 मिनिटं झाली आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. अतुल आलाय गोलंदाजीसाठी. अतुल नवीन फलंदाज का? गोलंदाज अतुल. शेवटचा हाणामारीचं षटक टाकण्यासाठी अतुल नावाचा गोलंदाज येतोय. नवीन कोणी संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आपली उपस्थिती इथे दाखवायची आहे. यानंतर जो सामना धानवी का धनुष्का 11 गणेशपुरी विरोधात साई मित्र परिवार. आलेत का दोन्ही संघ? त्यानंतर आरपी लाईन वाडा विरोधात जीवी स्पोर्ट्स कोलिवली. घोडगाव विरोधात बिरवाडी. अर्नाळा विरोधात जीवी स्पोर्ट्स नेरळ. या सर्व संघांनी ज्यांच्या नावांची आम्ही उद्घोषणा केली, या सर्व संघ नायकांनी, संघ व्यवस्थापकांनी आपला संघ आला असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन आयोजकांशी संपर्क साधावा. शेवटचं षटक अतुल टाकण्यासाठी येतोय राईट आर्म गेट पंचांच्या डावीकडनं. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने अगदी झेल दिलाय शॉर्ट कव्हरला. म्हणजे ज्याप्रमाणे आपला प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना झेलांचा सराव देताना ज्या प्रकारे चेंडू मारतात तशा प्रकारे चेंडू मारून. कोण फलंदाज बाद झालाय? दर्शन का? रुपेश बाद झालेला आहे. 5वा गडी बाद होतोय. 5-21. राजेश हिर उर्फ पप्पू भाई जर आले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचंय. नवीन फलंदाज येतो साहिल. पप्पू हिर नावाजलेले फलंदाज, नावाजलेले यष्टीरक्षक, नावाजलेले पंच. पण आता मात्र पंचगिरीपासून त्यांनी थोडीशी मुक्तता घेतलेली, थोडासा आराम केलेला आहे. कारण वयाची साधारणतः 55 वर्षे पार केलेली आहेत. बघा अतुल याने सुद्धा पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. पुढचा चेंडू अतुल यांचा राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला कहीं पे निगाह कहीं पे निशाणा निर्धाव चेंडू पडतोय. धाव संख्या 5-21. हर्षल मोकाशी कोणसे यांना विनंती आहे, आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो धनेश साने प्रमुख संयोजक आयोजक प्रायोजक की त्यांनी हर्षल मोकाशी यांना सन्मानित करावं. पप्पू हिर आता आलेले आहेत. वेलकम सर, स्वागतम सुस्वागतम, वेलकम. आइए पधारिए, तशरीफ लाइए.
नो +1. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 23. फ्री हिटचा चेंडू असेल. या फ्री हिटचा काहीतरी सदुपयोग करावा दलोंडे संघानं, अशी आमची खूप इच्छा आहे. या षटकारानं नक्की धावसंख्येला थोडासा आकार येईल, फायटिंग स्कोर होईल. झाली तर पुन्हा नो पडेल. नो बॉलला फिल्डिंग बदलता येत नाही. पुढचा चेंडू राईट आर्म. यावेळेला फ्रीजच्या चेंडूचा म्हणावा तसा का सदुपयोग करता आलेला नाहीये. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. शेवटच्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र ऑन रॉयचा जोरकस फटका. खेळाडू खाली पडतोय. बघा काय झालंय खेळाडूला. पाय बहुतक त्याचा मुरगळलेला दिसतोय. खेळाडू वेदनेने कळवळतोय. बहुतेक त्याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असावी. ट्विस्ट झालेला आहे पाय. ट्विस्ट. सावलीत घ्या त्याला पहिले. बघा धनेश सानेंची जॉगिंग बघा. बघा लुथलुथ तर शरीर कसं हलतंय धावताना. बघा कोण नाही उचलून आणले. त्यांचं नाव काय? अजय मांजे. बघा प्रसंगावधान राखलेलं आहे. भोवळ आली का काय? पाय ट्विस्ट झाला. नाही नाही वर 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 येऊ दे ना. बस काय घाबरायचं कारण नाही. चढा त्याला. याच मध्ये काय पायाला लागलं का? ट्विस्ट झाला पाय. गोलंदाज येतोय साहिल. 2 चेंडू टाकेल ना. एका खाली ना. टोपी घालून सुद्धा गोलंदाजी करता येते असं काही नाही. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पंचांच्या हात समांतर धाव अवांतर. वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 27. राईट आर्म राऊंड. हॅलो 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 हॅलो. हॅलो. काय झालंय? चेंडूवर 1 धाव आली का? धाव संख्या 28. शेवटचा चेंडू आहे. राईट आर्म हवा. यावेळेला मात्र चेंडूला नो मॅच लँड मध्ये जातोय. अप्रतिम अचाट अफाट भन्नाट सुसाट वेगानं झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला.
आणि इथे मात्र फलंदाज तिसऱ्या धावेला बाद होतोय. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30. जीवी स्पोर्ट्स नेरळ रिपोर्टिंग करा. आरपी लाईन्स धानीव, आरपी लाईन्स धानीव जर आला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आयोजकांशी. आरपी लाईन धानीव, आरपी लाईन्स धानीव. पंकज आणि कुणाल सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. स्ट्रायकरला कोण आहे? कुणाल स्ट्राईकला, तर नॉन स्ट्रायकरला पंकज आणि सलामीचं षटक टाकण्यासाठी जॉन टी. दिलीप ठाकरे यांना सन्मानित केले जातं आयोजकांच्या वतीने. आतिश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी दिलीप यांना सन्मानित करावं. 31 धावांची गरज आहे. 22 नंबरची जर्सी घातलेला उंचपुरा मजबूत देशचा जांटी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यानं उडवलाय. 1 रन पळून काढली जाते. चेंडू सीमारेषे पलीकडे जात नाहीये. 2 धावा पळून काढल्या जातात. धाव संख्या जाऊन पुरली बिनबाद 2. पुन्हा एकदा जॉन टी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला रिव्हर्स स्वीप यशस्वीरित्या मारला जातोय आणि चेंडू निघून जातोय. वाह, बघा काय ते. चेक कर.
फेअर डिलिव्हरी. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा जॉन्टी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट. टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय सीमा रेषे पलीकड षटकार. धावसंख्या जाऊन बोलली ती बरोबर 11. कंपनीमध्ये चेंडू आलेला आहे. कृपया कुणी असेल जबाबदार माणूस त्यांना विनंती आहे जगाच्या वतीने की त्वरित चेंडू मैदानामध्ये पाठवून द्यायचा आहे. पुन्हा एकदा झेल उडतोय आणि झेल सुटतोय. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली. फलंदाज बाद आहे का? दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय. बघा नॉट आउट. दोन धावा पण काढल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचली 13. षटकातले 4 चेंडू मार्गस्थ झाले. 5वा चेंडू मार्गस्थ करतोय जॉन टी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. उंच पुरा खेळाडू. निर्धाव चेंडू पडतोय. धावसंख्या बिनबाद 13. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला जॉन्टी यांचा. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेला पुन्हा एकदा तडाखा आणला जातोय. आणि खणखणी दणदणीचा असा पॉवरफुल पुलचा फटका. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 बिनबाद. उर्वरित 18 चेंडू आणि 14 धावा. वाह, जबरदस्त अप्रतिम षटकार. रिव्हर स्वीप. चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार. धावसंख्या 23. आल्या सागरला फेकून दिलं जात आहे. रिव्हर स्वीपचा फटका. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर स्वीप. पुन्हा एकदा षटकार. दे दनादन जॉन जॉनी जनार्दन. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 29. जस्ट 2 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. हाईटचा नो बघा.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुढचा चेंडू. एक रन पडून काढली जाते. एका धावने धावसंख्या जाऊन बुडली 30 जिंकण्यासाठी. जस्ट वन्स रन अवे फ्रॉम द विक्टरी. आणि विजयी होतोय संघ. विजय संघाचं अभिनंदन. टीम सावरोली संघाचं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कुणाल. लगेच यायचं आणि कुणाल याने आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.